महाडमधील प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजी शेठ यांच्या घरामध्ये शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घरफोडी झाली असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असल्याची घटना उघडकीस आली आहे। महाडमधील प्रभात कॉलनी येथील दाभाडकर हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असणाऱ्या साई पॅलेस या इमारतीतील फ्लॅट क्रमांक 3 मध्ये सुभाष शेठ, त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि 2 नातवंडे असा परिवार राहतो। त्यांचा मुलगा सेऊल हा त्याच्या परिवारासह 2 दिवस देवदर्शनासाठी बाहेर गावी गेला असताना शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तो घरी आला असता ही घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले। त्यावेळी सुभाष शेठ आपल्या पत्नीसह चांभारखिंड येथील दुसऱ्या निवासस्थानी वास्तव्यास होते। सदर चोरी झालेल्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला। सर्व सोन्या चांदीचा किमती ऐवज तसेच रोख रक्कम असा पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार 9 लाखाच्या आसपास डल्ला मारला असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्या कारणाने चोरट्यांची प्राथमिक ओळख मिळू शकलेली नाही। अन्य भागातील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आवाहन आता महाड शहर पोलिसांपुढे आहे। महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत अधिक तपास सुरू आहे। शिवसत्ता टाइम्स साठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।